क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे। सदनिका घोटाळ्यात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। या चर्चेदरम्यान कोकाटेंची खाती कोणाला द्यायची असा स्पष्ट सवाल फडणवीस यांनी अजितदादांना केल्याचं सूत्रांनी सांगितले। त्याचवेळी कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी अंजली दिघोळे यांनी अर्ज केल्याची माहिती आहे। त्यामुळे एकीकडे कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याचे संकेत असतानाच त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। मात्र कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी केली असून त्यासाठी त्यांनी प्रक्रियाही सुरू केली। यावर कोर्टानं काय होतं ते बघूनच कोकाटे यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली। या सगळ्या घडामोडीमुळे अजित पवार यांनी त्यांचा आजचा नांदेड दौराही रद्द केलाय। माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागील शुल्ककाष्ट काही केल्या संपत नसल्याचं दिसतंय। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन 1 वर्षाचा कालावधी झालाय, मात्र नेहमीच ते चर्चेत राहिलेत। कृषी मंत्री असताना त्यांनी वादग्रस्त विधानाची चर्चा सगळीकडे रंगली होती। तर 4 महिन्यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। त्यामुळे फडणवीस यांनी कोकाटेंकडील कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना दिलं होतं, तर कोकाटे यांना क्रीडा खातं देण्यात आलं। त्यानंतर मंगळवारी जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना बनावट दस्तावेज व फसवणूक प्रकरणी न्यायालयानं 2 वर्षाची कारावासाची शिक्षा कायम ठेवली। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली। दरम्यान या निकालाविरोधात मंत्री कोकाटे यांनी पर्यायी कायदेशीर मार्गाची चाचपणी सुरू केली आहे। बुधवारी सकाळी अजितदादांनी नांदेडचा दौरा रद्द करून फडणवीसांची भेट घेतली। या भेटीवेळी दोघांमध्ये वर्षा या निवासस्थानी सविस्तर चर्चा झाली। त्याचवेळी कोकाटेंची खाती कोणाला द्यायची फडणवीसांच्या सवालानं अजितदादांचं टेन्शनही वाढलं आहे।